हाय गाईज, आज मला इंस्टाग्रामच्या रीलने एकदम पागलच करून सोडलं. ती रील मला बनवायची होती पण मला मेकअप अजिबात येत नाही. मी मेकअपमध्ये खूप कच्ची आहे, अजिबात मला मेकअप वगैरे काही जमत नाही. पण त्याचा बिफोरचा आणि आफ्टरचा तसा लूक होता ट्रान्झॅक्शनचा. पण मी बिफोरचा तर केला, पण आफ्टरचा करायचा होता. पण आफ्टरसाठी मला मेकअप करायचा होता. मग मी तिच्यासारखा मेकअप करायचा म्हणून थोडेसे नादावले, बट मला तसलं काही येत नाही मेकअप. म्हणलं आपण आपल्या लायकीत यावं, आपला मेकअप सिम्पलवाला करा. मग एक माझ्याकडे ते पॅलेट होतं, म्हणजे ते मी फक्त पापण्यांच्या वरती असतं ना ते काजळ, ते काय म्हणतात ते पण नाही माहिती. बघा मी किती अनपढ गवार आहे मेकअपच्यामध्ये. बरं जाऊ द्या. ते लावलं मी आयलायनर, आणि मला लाईट जरा कमी वाटत होती म्हणून मी लाईट लावली. रिंग लाईट लावल्याच्या नंतर मग ती खूप डार्क वाटायला लागली. मग मी आधी ते आयलायनर लावून घेतलं, पटपट उरकवलं वगैरे. मग त्याच्यानंतर मग म्हणलं त्या आयलायनरच्या वरती पण अजून काहीतरी असतं, ते डोळ्याला लावतात. ते थोडं टॅप केलं मी, आणि मग लाईट बंद केली एकदाची, कारण की खूप जास्त वाटत होती मला फोकस ते. तर लिपस्टिक होती माझ्याकडं, तेच मी लावलं गालाला वगैरे. काय म्हणतात ते ब्लश काय असतं ते ब्लश, हां ते केलं, म्हणजे लावलं. आणि मग माझ्याकडं लिप पेन्सिल होती, तर म्हणजे लिपस्टिकच आहे पण पेन्सिलच्या आकारामध्ये होती, ती लावली मी लिपला माझ्या. खूप सुंदर माझे लिप दिसत होते माहिती आहे का. आणि मी पावडर वगैरे काहीच नाही लावलं, मला लय कंटाळा आला होता आणि मला मेकअप अजिबात एकतर नाही पटत. त्यानंतर थोडीशी लिपस्टिक लावली, झाला माझा लूक. कशी दिसते आहे मी असा सिम्पल मेकअप करण्यासाठी माझ्याकडून आयडियाज पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, ओके. बरं थांबा, खूप झालं आता माझं बोलणं. आता माझं आउटफिटची तयारी मी करते जरा. तर मी ही साडी घालणार आहे ग्रीन कलरची, आणि वेअर केल्याच्या नंतर मी अजून जास्त सुंदर वाटत होते मला, हो ना. मग साडीला पिनअप वगैरे केलं, मस्तपैकी माझा लूकची तारीफ केली मी जरा. तुम्हाला आवडलं का माझा लूक? मग केसांची हेअरस्टाईलचा विचार केला. मला हेअरस्टाईल तर काही एवढी जमत नाही, पण जे आहे त्यामध्येच मी थोडंसं ॲडजस्ट केलं. इकडून एक एकदम छोटे क्लच लावले. पण हे जे कानाच्या मागं लावतात ना ते सरबाळ्या, ते कानामध्ये कमी आणि गळ्यामध्ये जास्त छान दिसत होते. पण मला कानातच घालायचे होते तसे. तर कानातले वगैरे घातले. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं, खूप त्रास होत होता. आय थिंक काजळचा कमाल होता तो. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया, नक्की व्हिडिओ पहा.